डिनरसाठी सगळे डायनिंग टेबलवर जेवणासाठी जमलेले. तोही आला होता, पण ती त्याला तिथे दिसतच नव्हती. विचारणार कसं कोणाला? त्याच्या मनात तिचे विचार चालू आहे. तो तिचा विचार करू लागलाय ते फक्त त्यालाच माहिती होतं. नजर मात्र त्याची तिला शोधत होती. ही कुठे राहिली? हिला जेवायचं नाही का? मनातच चालू होतं त्याच्या. सगळे जेवायला लागले तरी याने मात्र जेवायला सुरुवात केलीच नव्हती. चार्ली त्याला हलवत, राघव जेवतोस ना? तसा राघव हा हो जेवतोय ना बोलून जेवू लागतो. त्याचं जेवण होतं तरी ती तिथे आलीच नव्हती. तो रूममध्ये जातो. रूममध्येही नव्हती आली ती. आता तो रागवतो तिच्यावर. त्याचं हृदय गुंतत चाललं होतं ना तिच्यात. तिच्या न दिसण्याने न जेवल्याने त्याचा जीव कासावीस होत होता. तो लगेचच मोठी मोठी पावलं टाकत नेहाच्या रूममध्ये डोकावतो. तिथेही नसते ती. आता तो विचार करू लागतो, इथेही नाहीये ही. मग गेली कुठे? तो तसाच लिव्हिंग एरियामध्ये येऊन किचनमध्ये पाहतो. तिथे काही काम करत असली तर तिथे असेल या विचाराने. चार्ली कोणासोबत तरी फोनवर बोलत असतो. तो राघवला पाहतो. राघवच्या डोळ्यात बेचैनी दिसते चार्लीला. तो लगेचच ओळखतो, हा तर गेला कामातून. तो मोठ्याने बोलतो, ये इश्क का असर है यार, ढूंढ ले मिल जाएगी तेरी महबूबा. तसा राघव चमकून त्याच्याकडे पाहतो. चार्ली त्याला बोलून पटकन निघून गेलेला. मॉम डॅडच्या रूममध्ये त्याला नव्हतं जायचं. त्यांनी पाहिलं याला तर ते विचारतील काय काम आहे, काय सांगणार होता तो त्यांना. म्हणून तो मेन डोअरमधून बाहेर पडतो. तर समोरच्या बाकड्यावरच ती बसलेली दिसते त्याला. मोकळ्या आकाशात एकटक पाहत कसल्या तरी विचारात हरवलेली होती. शून्यात हरवल्यासारखी. तिच्या मनात का हे माझ्याजवळ येण्याचा प्रयत्न करत असतील? त्यांना तर मी नको हवी होती ना त्यांच्या आयुष्यात. मग आता हे असे का वागतायत? त्याच्या विचारातच ती बाकड्यावरून उठते आत बंगल्यात येण्यासाठी. तर तिच्या समोरच तो तिच्याकडे एकटक पाहत उभा असतो. तिच्या मनाची हुरहुर वाढली. हे खरंच आहेत का इथे? तिला कळेना. तिने डोळे बंद केले आणि पुन्हा उघडले. हाताने डोळे चोळू लागली आता ती. पुन्हा त्याच्याकडे पाहू लागली. तिच्या असं करण्याने अस्वस्थ असणाऱ्या त्याच्या चेहऱ्यावर भली मोठी स्माईल आली. मोठी पावलं टाकत तो तिच्याजवळ आला. तिच्याकडे पाहत म्हटला, जेवायचं नाही तुला? ती काहीच बोलली नाही, फक्त त्याच्याकडे बघत होती. तिला तर स्वप्नात असल्यासारखंच वाटत होतं. स्वतःला राघव इनामदार म्हणून घेणारा चक्क तिला जेवणाविषयी विचारत होता. जेवायचं नाहीये तुला? आज खूप बदलल्यासारखा वाटत होता तो तिला. ती छोटंसं तोंड करून हळूच म्हणाली, नाही जेवायचं मला, माझं डोकं दुखतंय. पण तुम्ही का विचारताय मला? तुम्ही जेवला नाहीत का? तुम्हाला वाढू का मी जेवायला? चला वाढते मी लगेच. बोलतच ती आत जाऊ लागते. तसा तो पटकन तिचा हात पकडतो. ती मागे फिरून त्याच्याकडे पाहते. त्याचा स्पर्श तिच्या हाताला झाल्याबरोबरच तो काळजीने म्हणतो, डोकं दुखतंय तुझं? बरं नाही वाटत तुला? मग काय गरज आहे तुला सतत दुसऱ्याचा विचार करण्याची? स्वतःची तब्येत ठीक नाही त्याचा विचार कर जरा. नाही दुखणार मग तुझं असं डोकं? ती मनातच, हे का माझी एवढी काळजी करतायत? ते त्याच्या हातातील तिचा हात काढून 2-3 पावलं पुढे चालते. तो मागून तिला पाहतच राहतो. अरे हिच्यासाठीच बोललो ना मी, तरीही गप्प चालले. तो मनातच विचार करत असतो तर ती डोक्याला हात लावून थांबते. अंधार येतो तिच्या डोळ्यांसमोर. चक्कर येऊन ती पडणारच असते तर तो तिला पकडतो. पटकन त्याच्या 2 हातावर तो तिला उचलून घेतो. आपोआप तिचे हात त्याच्या गळ्याभोवती गुंफले जातात तिच्याही न कळत. तो एक नजर पाहतो त्याच्या गळ्याभोवती गुंफलेल्या तिच्या हातांकडे. पण वेळ न दवडता तो तसाच तिला बेडरूममध्ये घेऊन येतो. बेडवर ठेवतो तिला. त्याला वाटत होतं एवढ्या त्रासाने ती आजारी पडेल आणि तसंच झालं. थोड्याच वेळात ती डोक्याला हात लावून उठते आणि बेडवरून उतरणार असते तसा तो, कुठे चाललीस? विचारतो.
ती अहो मी सोप्यावर झोपते. मी ठीक आहे आता, त्याची काही गरज नाही. तू काही ठीक नाहीस. थोड्या वेळापूर्वी चक्कर आले तुला. कमजोर अशक्त झाली आहेस तू. थांब, मी डॉक्टरांना कॉल करतोय. झोप तू बेडवरच. ती हळूच बोलते स्वतःशीच. एवढ्याशा कारणासाठी हे डॉक्टरांना बोलवत आहेत. ती पटकन अहो नको. डॉक्टर कशाला? मी बरी आहे आता. हिला बरं नाही तरी मी बरी आहे बोलत असते ती. तो मान हलवून कठीण आहे हिचं या आविर्भावात तिच्याकडे पाहून पुटपुटतो स्वतःशीच. त्याचा वैतागलेला चेहरा पाहते ती. ती पुन्हा हळूच आवाजात क्यूट फेस करून बोलते, अहो प्लीज नको ना डॉक्टरांना. मी खरंच ठीक आहे. तो बोलतो, नाही बोलवणार, पण एका अटीवर. जेवशील ना? हो म्हणाली ती. त्याने कॉल करून गोदामावशीला तिच्यासाठी जेवण आणायला सांगितलं. त्या तिच्यासाठी जेवण रूममध्ये ठेवून निघून जातात. डोकं दुखत असल्यामुळे जेवायची तिची इच्छा नसते, पण नाही जेवलं तर समोर तिचा हिटलर नवरा डॉक्टरांना बोलवेल लगेच. कसे तरी ती 2-3 घास खाते. त्यानंतर ती खाऊ शकत नव्हती. इच्छाच नव्हती ना तिची जेवणावर. ती हळूच अहो मला हे संपत नाहीये. तो मनातच किती अबोल आहे ही, किती कमी बोलते आणि अल्लडही तितकीच. तो तिच्या हातातील प्लेट घेत, ठीक आहे बस झालं, हात धुऊ जा. ती बेडवरून हात धुण्यासाठी उठत असते तर आई ग बोलून डोक्याला दोन्ही हात लावते. तो पटकन तिच्याजवळ धावत येतो. काय झालं परी तुला? पुन्हा चक्कर आली का तुला? तिच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं. तिच्या डोक्यातून एक जबरदस्त वेदना आलेली. ती त्याच्याकडे पाहत देखील नव्हती. त्याने तिला बेडवर बसवलं लगेच. तो काळजीने, परी काय होते तुला? डोकं दुखतंय माझं बोलते ती. तो तिच्यासमोर बसून हळूवार डोकं दाबू लागला तिचे. तिच्या डोळ्यातील अश्रू वाहणं चालू असतं. तिच्या डोळ्यातील अश्रू पाहून त्याचं हृदय पिळवटून निघत होतं. असं वाटतं त्याला पटकन तिला मिठीत घ्यावं, पण सावरतो तो स्वतःच्या मनातील भावना. तिला नाही आवडणार म्हणून. तिला झोप लागले ते पाहून तो तिचा हात हातात घेऊन एकटक बराच वेळ तिच्याकडे पाहत राहतो. खूप वेळानंतर तो तिच्या बाजूला पहुडतो. सकाळी त्याला जाग येते तर ती झोपलेली असते. त्याला माहिती होतं तिला कॉलेजला जायचं आहे आज ते, पण रात्री तिची तब्येत ठीक नव्हती म्हणून तो तिला न उठवता ती उठण्या अगोदरच तयार होऊन ऑफिसला जातो. परीला तो हळूवार डोकं दाबून देत होता म्हणून छान झोप लागलेली, पण सकाळी उठताना ती डोकं धरून उठली. अजूनही थोडं थोडं डोकं ठणकत होतं तिचं. त्यातूनच ती तयार होऊन कॉलेजला जाते. कॉलेज सुटल्यावर कॉलेज बाहेर परी नेहाच्या येण्याची वाट पाहत थांबलेली असते. नेहा नव्हती आली अजून, पण तिच्यासमोर एक व्हॅन येते. त्यातून पटापट दोघे तिघे उतरतात आणि परीच्या चेहऱ्यावर कपडा टाकून तिला जबरदस्ती व्हॅनमध्ये भरतात. ती ओरडेल म्हणून तिच्या तोंडावरही हात ठेवलेला त्यातील एका माणसाने. नेहा नुकतीच आलेली असते. ती पाहते वहिनीला काही माणसं जबरदस्ती व्हॅनमध्ये घेऊन चाललेत ते. सोडा माझ्या वहिनीला, ओरडतच व्हॅन मागून धावत असते नेहा. व्हॅन खूप दूरवर निघून जाते. नेहाला काही सुचत नव्हतं. वहिनीला ते लोक घेऊन जातात म्हणून. तिला जबरदस्त धक्का बसतो. ती पटकन मोबाईलवरून राघवला कॉल करते. घाबरतच भाई थापात टाकत असते ती. तिचे श्वास वाढलेले असतात, त्यामुळे तिला बोलायला जमत नव्हतं. तो समोरून काळजीने, काय झालं नेहा तुला? तू एवढी का घाबरलीस? ती भाई वहिनीला. नेहाच्या तोंडून वहिनीला ऐकल्याबरोबर त्याचा जीव कासावीस झाला. तो अतिशय काळजीने म्हणाला, काय झालं वहिनीला? नेहा घाबरलेली असते. ती बोलत नसते. तो पुन्हा, नेहा काय झालं वहिनीला? भाई ते वहिनीला. त्याचा जीव तिच्या काळजीने तुटत चालला होता आणि नेहा नुसती वहिनीलाच करत होती. पटकन पुढे काहीच बोलत नव्हती ती. त्यामुळे तिला नक्की काय झालंय ते त्याला काही कळेना. काय झालं वहिनीला? नेहा बोल ना पटकन प्लीज. नेहा धीर एकवटून बोलते, भाई काही लोकांनी वहिनीला किडनॅप केलंय. ते लोक वहिनीला जबरदस्ती एका व्हॅनमध्ये घेऊन गेलेत. काय?
मोठ्याने बोलून तो क्षणभर स्तब्ध होतो. त्यालाही काही सुचेना. आता त्याचा जीव त्याच्यापासून कोणीतरी काढून घेतलाय अशी अवस्था झाली होती त्याची. समोरून नेहा, भाई भाई ऐकतोयस ना? तसा तो भानावर येत एवढंच बोलतो. प्लीज काहीतरी कर ना भाई, मला माझी वहिनी हवी आहे. तसा तो, नेहा तू घरी जा, काळजी नको करूस, काही नाही होणार तुझ्या वहिनीला बोलून तो कॉल कट करतो. चार्लीला कॉल करून, चार्ली लगेच माझ्या केबिनमध्ये ये बोलून कॉल कट करतो. काहीतरी अर्जंट असल्याशिवाय राघव त्याला असं घाईत बोलवणार नाही हे माहीत होतं चार्लीला. तो पळतच येतो. तो ब्लँक होऊन खुर्चीत बसून असतो. तो शून्यात पाहत होता आणि डोळ्यातून अश्रू गालावर तरळत होते. त्याची अवस्था पाहून चार्ली बोलतो, राघव काय झालं तुला? तू एवढा हताश झाल्यासारखा का दिसतोयस? चार्लीचा आवाज ऐकताच राघव लगेच चेअरवरून उठून चार्लीच्या गळ्यात पडतो. कणखर स्ट्रॉंग मनाचा राघव चार्लीच्या गळ्यात पडून अक्षरशः मोठ्याने रडू लागलेला. राघवला असं पहिल्यांदाच रडताना पाहून चार्ली घाबरतो. काय झालं राघव, तू रडत का आहेस? परी, वहिनींचं काय? राघव बोलत नसतो. राघव सांग मला लवकर, वहिनींचं काय? परीला कोणीतरी कॉलेज बाहेरून किडनॅप केलंय, नेहाचा कॉल आलेला. ते ऐकून चार्लीला धक्का बसतो. तो मोठ्याने, काय बोलतो? हो, किडनॅप केलंय तिला. चार्ली बोलतो, वहिनीला का कोणी केलं असेल किडनॅप? हे असंच होणार होतं म्हणून मी लग्न करत नव्हतो. मला माहिती आहे ना माझे बिझनेसमध्ये किती दुश्मन आहेत ते. त्यांनीच कोणीतरी परीला किडनॅप केलं असेल. कोणी केलं असेल परीला किडनॅप? कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.